इयत्ता 10वी विषय भूगोल पाठ 5वा नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय 1 पाठात दिलेली माहिती आकृत्या व नकाशे यांच्या आधारे तक्त्यातील माहिती भरा. उत्तर वनांचा प्रकार उष्णकटिबंधीय वने गुणधर्म रुंदपर्णी सदाहरित वृक्ष भारतातील प्रदेश पश्चिम घाट ईशान्य भारत ब्राझीलमधील प्रदेश अमेझॉन खोरे वनांचा प्रकार निमवाळवंटी काटेरी वने गुणधर्म काटेरी झुडपे लहान पाने आवर्षण प्रतिकार भारतातील प्रदेश राजस्थान गुजरात ब्राझीलमधील प्रदेश ईशान्य उच्चभूमी वनांचा प्रकार सव्हाना गुणधर्म तुरळक झुडपे व आवर्षण प्रतिकार गवत भारतातील प्रदेश दख्खन पठार तर ब्राझीलमधील प्रदेश मध्य ब्राझील वनांचा प्रकार उष्णकटिबंधीय निम पानझडी गुणधर्म मिश्र वनस्पती पावसाळ्यात हिरवी कोरड्यात पाने गळतात भारतातील प्रदेश मध्य व पूर्व भारत ब्राझीलमधील प्रदेश पेराग्वे पेराना खोरे वनांचा प्रकार गवताळ प्रदेश गुणधर्म पंपासारखे विस्तीर्ण गवताळ प्रदेश भारतातील प्रदेश पंजाब हरियाणा तर ब्राझीलमधील प्रदेश दक्षिण ब्राझील. प्रश्न दुसरा आहे वेगळा घटक ओळखा. ब्राझीलमधील वनप्रकार काटेरी झुडपे वने सदाहरित वने हिमालयन वने की पानझडी वने. उत्तर 3 हिमालयन वने. भारताच्या संदर्भात खारफुटीची वने भूमध्यसागरी वने काटेरी झुडपी वने विषुवृत्तीय वने. उत्तर विषुवृत्तीय वने. ब्राझीलमधील वन्य प्राणी ॲनाकोंडा तामरीन मकाऊ सिंह सिंह. भारतीय वनस्पती देवदार अंजन ऑर्किड वड. उत्तर असेल ऑर्किड. प्रश्न तिसरा आहे जोड्या जुळवा. तर उत्तर असेल सदाहरित वने पाऊ ब्राझील पानझडी वने साग समुद्रकाठची वने सुंदरी हिमालयन वने पाईन काटेरी व झुडपी वने खेजडी. प्रश्न चौथा थोडक्यात उत्तरे द्या. ब्राझील व भारतातील नैसर्गिक वन प्रकारातील फरक सांगा. उत्तर ब्राझील भारत. प्रामुख्याने विषुवृत्तीय सदाहरित वन वर्षावने आढळतात तर भारतामध्ये सदाहरित पानझडी काटेरी समुद्रकिनारी व हिमालयन अशी विविध वने आढळतात. ब्राझीलमध्ये पर्जन्यमान वर्षभर जास्त व समान असल्याने घनदाट वने तयार होतात तर भारतामध्ये पर्जन्यमान ऋतूनुसार व प्रदेशानुसार बदलते. ब्राझील मोठ्या प्रमाणात सततची एकसंध वनक्षेत्रे आढळतात तर भारत वने हवामान व भूरचनेवर नुसार वेगवेगळ्या भागात विभागलेली आहेत. ब्राझील जैवविविधता अत्यंत जास्त असून अनेक दुर्मिळ प्रजाती आढळतात तर भारत पानझडी वने सर्वाधिक क्षेत्र व्यापतात आणि जैवविविधता तुलनेने कमी व मध्यम प्रमाणात विभागलेली आहे. ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणीजीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा. उत्तर वनस्पतींचा प्रकार आणि हवामान यावर प्राण्यांचा अधिवास अवलंबून असतो. ब्राझीलच्या घनदाट वर्षावनात माकडे ॲनाकोंडा मकाऊ प्युमा यासारखी प्राणी आढळतात कारण त्यांना घनदाट जंगल व दमट हवामान अनुकूल आहे. भारतातील पानझडी वने व गवताळ प्रदेशात हत्ती वाघ हरणे गवा इत्यादी प्राणी आढळतात कारण येथे ऋतूनुसार बदल होतो. जिथे वनस्पती समृद्ध व पाण्याची उपलब्धता जास्त तिथे प्राणी जीवन हे समृद्ध असते. ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते. उत्तर निर्वनीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. वन्य प्राण्यांची बेकायदेशीर तस्करी व शिकार वाढली आहे. प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. शेती शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे.
उ. भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे? भारतात बहुतांश भागात 1000 ते 2000 मिमी पर्जन्यमान आढळते. येथे पावसाळा ठराविक काळातच असल्याने कोरडा ऋतू असतो. कोरड्या ऋतूत पाणी वाचवण्यासाठी झाडे पाणी गाळतात, त्यामुळे पानझडी वने तयार होतात. भारताचे हवामान मान्सून प्रकारचे असल्याने पानझडी वने सर्वाधिक क्षेत्र व्यापतात. प्रश्न 5 आहे, भौगोलिक कारणे लिहा. अ. ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापला आहे. उत्तर. या भागात विषुववृत्तीय हवामान वर्षभर असून उच्च तापमान व भरपूर पर्जन्य पडतो. पर्जन्यमान जास्त असल्याने सदाहरित वर्षावनांची घनदाट वाढ होते. नदी जाळे विशेषतः अमेझॉन मुबलक असल्याने वनस्पतींची वाढ जलद होते. मानवी वस्ती कमी असल्याने नैसर्गिक वनांचा मोठ्या प्रमाणात विस्तार टिकून आहे. आ. हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. उत्तर. उंची वाढल्यामुळे तापमान खूप कमी होऊन अत्यंत थंड हवामान निर्माण होते. बर्फ व हिमच्छादनामुळे मातीचा थर कमी व उथळ असतो. ऑक्सिजन व आर्द्रता कमी असल्याने वनस्पतींची वाढ मर्यादित होते. कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे फक्त विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीच टिकतात. ई. ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे. उत्तर. उष्ण व दमट हवामान कीटकांच्या प्रजननासाठी अत्यंत अनुकूल असते. घनदाट वर्षावनामध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असल्याने अन्नस्रोत मुबलक असतात. सततची आर्द्रता व उष्णता त्यांच्या जीवनचक्रासाठी पोषक असते. मोठ्या वनक्षेत्रामुळे त्यांना लपण्यासाठी व वाढण्यासाठी योग्य अधिवास मिळतो. ही भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. उत्तर. जंगलतोडीमुळे प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. शिकार व बेकायदेशीर तस्करीमुळे अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत. शहरीकरण, शेती व उद्योग वाढल्यामुळे वनक्षेत्र कमी झाले आहे. प्रदूषण व पर्यावरणीय असंतुलनामुळे प्राण्यांच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. उ. भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी व वनसंवर्धनाची गरज आहे. उत्तर. दोन्ही देशात अत्यंत समृद्ध जैवविविधता आहे, जी धोक्यात आहे. मोठ्या प्रमाणात निर्वनीकरण होत असल्याने नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे. अवैध शिकार व वन्यजीव तस्करीमुळे अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी संसाधने टिकवण्यासाठी संवर्धन आवश्यक आहे.